नमस्कार मंडळी. उन्हाचा कडाका वाढलेला आहे, वैशाख महिना आलेला आहे, काहीतरी थंड खावंसं वाटते. दहीवडे खायची इच्छा झाली, परंतु उडदाची डाळ तर भिजवलेली नव्हती. चला तर मग आपण आता वेगळ्या पद्धतीनं दहीवडे करूया. इथं मी 5 ते 6 स्लाईस ब्रेडचे घेतलेले आहेत, त्यांच्या कडा कापलेले आहेत आणि ते स्लाईस एका भांड्यामध्ये दूध घेऊन त्यामध्ये 2 मिनिटे भिजवून ठेवले आहेत. नंतर त्यातलं दूध पिळून काढायचे आहे आणि त्याचे असे गोळे तयार करायचे आहेत. दुधात भिजवल्यामुळं ब्रेड एकदम मऊसूत झालेला आहे. आता आपल्याला जेवढे करायचे आहेत तेवढे स्लाईस आपण दुधात घालून त्यातलं दूध पिळून घेऊन आपण वडे तयार करायचे आहेत. ही रेसिपी आपण 7-8 वर्षाच्या मुलांना पण करायला देऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये गॅसकडे जायचं नाही आहे, फोडणी नाही आहे, तेल नाही आहे. त्यामुळं ती छोटी मुलं पण हे करून आनंद मिळवू शकतात. आता इथं मी फ्रीजमध्ये 8 तास ठेवलेलं साधं दही आणि साईचं दही असं मिक्स करून घेतलेलं आणि ते घोटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर आणि सेंधव मीठ घातलेलं आहे आणि ते परत एकदा घोटून घेते आहे. आता हे जे घोटलेले दही आहे ते आपण जे वडे केलेत त्याच्यावर मी घालून घेते आहे. दही भरपूर घालायचं आहे, वडे त्याच्यामध्ये तरंगले पाहिजेत, भिजले पाहिजेत. आता इथं मी चवीनुसार भाजलेले जिऱ्याची पूड घातली आहे. नंतर लाल तिखट थोडंसं घालते आहे. चाट मसाला सर्वांना आवडतो, तो चाट मसाला थोडासा भुरभुरते आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मिरीची पूड घालायची आहे, मी इथं घातलेली आहे. आता इथं मी हिरवी चटणी पण थोडीशी घालते आहे. पुदिना आणि कोथिंबीर ह्यांची ही चटणी आहे, ती थोडीशी चवीपुरती घालते आहे. नंतर गोड चटणी म्हणजे चिंच गुळाची चटणी ती पण थोडीशी घालणार आहे. हे ऑप्शनल आहे. हे मसाले चटण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. अशा प्रकारे उडदाची डाळ न वापरता दहीवडे मऊसूत कापसासारखे असे तयार झाले आहेत. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.